तू है अगर जख्म या मरहम तो भी तू मंजूर है। तू है अगर आरंभ या अगर अंत है तो भी तू मंजूर है। तू है अगर सुकून या है तबाही तो भी तू मंजूर है। तू है अगर इश्क या ना ही कुछ मेरा, बस तू है तो तू मंजूर है। मैं तुम्हारे साथ नहीं, मैं तुम्हारे बिना नहीं, तुम्हारे साथ ही जिंदा हूं, क्योंकि तुमसे प्रेम ही मेरे जिंदा होने की वजह है। अगर मिल जाए तो क्या चाहिए फिर से, तो मैं कहूँगा क्या मैं वहाँ जा सकता हूँ जहाँ मुझे उसे देख के सुकून मिला। काश रुक जाता है वही वक्त और जारी रह पाता है ये सिलसिला। हाँ बदल गए अब दिन मेरे और कॉन्फिडेंस मेरा टॉप पे। कि हाँ बदल गए अब दिन मेरे और कॉन्फिडेंस मेरा टॉप पे। डरने वाला ना डरे अब किसी के बाप से। गट्स नहीं थे पहले, अब बिंदा से सब कुछ बोल पड़ा। नजरें चुराते फिरता मैं अब आंखों में आंखें डाल खड़ा। अब शोज भी मेरे हाउसफुल और सुनने लगे लोग मुझे। हंसने वाली आवाजें अब तालियों का शोर बने। म्हणजे लई डीप लाईन आहे, त्याला समजली हाँ होती राही हाँ थी नींद में भी गिरते हैं मुझे मेरे आंखों से आंसू। हाँ एक मिनट, थी नींद में भी गिरते हैं मेरे आंखों से आंसू, तुम ख्वाबों में भी मेरा हाथ छोड़ रही हो। That's my time. मेमोरीजने जास्त त्रास होतो। आपण सोबत घालवले क्षण किंवा सोबत केलेल्या गोष्टीत जास्त मला असं वाटतं त्यांनी जास्त त्रास होतो। थी बड़ी शौक से उतरा था मैं इस मोहब्बत के सिमंदर में। थी बड़ी शौक से उतरा था मैं इस मोहब्बत के सिमंदर में, पहली लहर ने ऐसा डुबाया कि अब तक किनारा ना मिला। एक व्यक्ती गेला म्हणून आपली लाईफ नाही थांबत। खूप गोष्टी असतात, देवाने खूप चांगल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात आपल्या लाईफमध्ये। छान। आणि मला फक्त या सगळ्या गोष्टीतून एकाच व्यक्तीला सॉरी म्हणायचं आहे, माझ्या आईला। बिकॉज ती खूप म्हणजे मी जेव्हा सॅड होते किंवा जेव्हा मी या गोष्टीतून जात होते तेव्हा फक्त तिलाच फरक पडत होता। असं आणि थँक्स माझा बेस्ट फ्रेंड, थँक्यू। सो वेन यू आर इन फर्स्ट लव, तुम्ही त्या माणसाला बघता आणि मध्येच ते होत नाही यार शहरांमध्ये गुसबम्स येतात। आणि मग नंतर जेव्हा तो तुम्हाला सोडून जातो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बघता तेव्हाच्या गूसबम्स मध्ये आणि नंतर जेव्हा ते खूप डिफरन्स असतो। जेव्हा लिहिलं होतं की अर्ज किया है कि उन दिनों देखकर सोचता था उसे, कि उन दिनों देखकर सोचता था उसे, आजकल सोचकर देखता हूं। जब वो नहीं होता है तो वो खाली कमरा बहुत कुछ कहता है, शायद उसके ना होने की एक वजह होगी, उसे मैं महसूस करूं। अपने अंदर झाँक कर देखता हूँ तो वही होता है मेरे भीतर, सिर्फ किसी और के साथ। उसने शायद खो दिया है मुझे अब, लेकिन मैं अभी भी खुद को पाता हूँ उसके साथ। उसकी झूठी दुनिया में मेरा खुदा को पाना, क्या यही सच है? मैं आज भी खाली कमरे को देखकर उसे महसूस करना, क्या यही सच्चाई है मेरी? घरी कामावरून आल्यास तू दरवाजावर पाण्याचा ग्लास घेऊन उभी नसतेस, सतत माझ्याशी भांडत असायची। आणि आज पगार होणार आहे, सांग बरं मी कोणाच्या हातात देऊ रे? नेहमी सर्वांसाठी करत राहिलीस आणि देऊन गेलीस आम्हास आठवण। की नेहमी सर्वांसाठी करत राहिलीस आणि देऊन गेलीस आम्हास आठवणी। आणि आता विठ्ठल विठ्ठल करतोय मी, पण दूर गेलीस का तू माझ्या रूपमध्ये, क्योंकि मैं खुद ही एक एकांत हूँ और उसमें जलता दीपक भी। प्रकाश की जो परिभाषा बदल दे मैं वो सुलगती चिंगारी हूँ, कर ना सके कोई पार मुझे कभी कभी मैं अग्नि भी। खुद की अपनी सोच का मुसाफिर बनकर चल देता हूँ, लेकर कलम हाथ में मैं कश दो कश भी फूंक लेता हूँ। मैं हूँ एक शोर बड़ा और कभी कभी सन्नाटा भी, क्योंकि मैं खुद ही एक एकांत हूँ और उसमें जलता दीपक भी। माझं नाव शावनी बोराडे, मी नाशिकची आहे आणि आम अस्पायरिंग ऑटोमोटिव्ह डिझायनर आणि एक AI एन्थुझियास्ट। तर मी पोएम सिंगिंग वगैरे काय करत नाही। तर हॅलो, जसं आता सगळ्यांनाच माहिती की AI सगळ्याच इंडस्ट्रीजला खूप डॉमिनेट करत आहे, खासकर आम्ही ग्राफिक डिझायनर्ससाठी। म्हणजे खूप मोठा चॅलेंज आहे आमच्यासाठी की लोक आता AI यूज करायला लागले, तर वी आर नॉट दॅट, म्हणजे आम्हाला कोणी हायरच नाही करणार असं झालं। पण मग त्याचे जितके ॲडव्हान्टेजेस आहेत तितके पण डिसएडव्हान्टेजेस आहे, लाईक आपली प्रायव्हसी सिक्युरिटी वगैरे। तर मग ते कन्सिडर करून त्याचा तितकाच वापर करा जितका आपण करू शकतो।
आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये जितकं आपली क्रिएटिव्हिटी आहे तितकं प्रॉम्प्टिंग पण खूप जरुरीचं आहे. तेव्हाच आपण हायर होतो, कारण ते आजकालचं नीड झालंय. तर AI ला सोबत घेऊन चालणंच आपल्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे त्याला पूर्णपणे बॉयकॉट नाही करू शकत आपण. आणि एक शायरी म्हणेल मी, म्हणजे 1-2 लाईन आहे. माझं नाव कृष्णा भोसले, मी इथं बाहेर शिक्षणाला संभाजीनगरला बाहेरून शिक्षणाला आलो आहे. लई नर्वस आहे मी आता, फार तर दर्द आहे माझी. 1-2 लाईन आहे माझ्या. काय अर्ज किया असं थोडंसं म्हणून द्या, कसं आहे मग मला बी चांगलं वाटेल ना. थी बड़ी शौक से उतरा था मैं इस मोहब्बत के सिमंदर में, थी बड़ी शौक से उतरा था मैं इस मोहब्बत के सिमंदर में, पहली लहर ने ऐसा डुबाया कि अब तक किनारा ना मिला. अजून फक्त एकच लाईन आहे तीच ना, म्हणजे लई डीप लाईन आहे, त्याला समजली. हाँ होती राही. हाँ थी नींद में भी गिरते हैं मुझे मेरे आंखों से आंसू. थांबा 1 मिनट. थी नींद में भी गिरते हैं मेरे आंखों से आंसू, तुम ख्वाबों में भी मेरा हाथ छोड़ रही हो. माझं काही ठरलेलं वगैरे नव्हतं की मी बोलणार आहे म्हणून, पण मी जस्ट असंच तिथं बसलेली, तर मी तुम्हाला बोलले की हे काय, तर मग तुम्ही मला एक्सप्लेन केलं. आणि माझं नाव श्रुती पैठण आहे, मी इथेच औरंगाबादचीच. आणि मी काय नाही, माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे माझं फर्स्ट लव्हबद्दल. आणि थोडं मी फर्स्ट टाइम बोलते हे सगळं, आणि फर्स्ट टाइम मी माईक हातात घेतला. मी बॅक बेंचर आहे, मी हे सगळं कधीच नाही केलं आहे. तर इथे सगळेच आपल्यासारखे दिसले म्हणून मला असं वाटलं की मी पण बोलली पाहिजे, तर दॅट्स वाय मी बोलतीये. पहिल्या प्रेमात पडल्यावर सगळ्यांना असं वाटतं लाईट्स ऑफ माय लाईफ किंवा रेस्ट ऑफ माय लाईफ. सगळ्यांना असं वाटतं की खूप काहीतरी वेगळं आहे, बटर्स सगळे काहीतरी खूप नवीन नवीन वाटतं, खूप चांगलं वाटतं. आणि असं वाटतं की हाच व्यक्ती आहे की लाईक आपल्याला जो मरेपर्यंत सोबत साथ देईल, पण तसं काही नसतं. खूप वर्षानंतर असं कळतं की नाही यार, तसं नाही आहे. किंवा काही अप्स अँड डाऊन्स येतात मध्ये, किंवा आपण किती जरी मॅच्युअर असलो आणि किती जरी ते मॅच्युअर आणि डिसिजन घेतलेलं असतं की नाही हा व्यक्ती आहे, पण असं नसतं. खूप वेळानंतर किंवा खूप काळानंतर काही गोष्टी अशा होतात की आपण सोबत नाही राहत, आणि मग त्यावेळेस असं वाटतं की नाही यार आता आपलं काहीच नाही, सगळी संपली लाईफ. बिकॉज असं होतं ना की म्हणजे आपण ठरवतो की हाच एक व्यक्ती आहे आपल्या लाईफमध्ये, बाकी कुणी नाही आहे. म्हणजे असतात ना लाईफमध्ये, लाईक फॅमिली असते, सगळं असतं, पण असं होतं की नाही तोच एक व्यक्ती आहे, त्यालाच आपण सर्वस्व मानलेलं असतं. पण मग तो व्यक्ती गेल्यानंतर मी एक मला स्क्रोल करता करता एक सापडलेलं मी ते, म्हणजे मी 2 वर्ष ॲक्च्युली डिप्रेशनमध्ये होते. आणि मी आत्ता इथे बसून माझ्या बेस्ट फ्रेंडला बोलत होते की हे सगळे कपल लोक लाईक बर्थडे वगैरे सेलिब्रेट करताय, तर मी म्हटले की हे काही नसतं, मोहमाया आहे. हे नंतर गेल्यावर कळतं आपल्याला की हे फालतूपणा आहे. आत्ता आपल्याला चांगलं वाटतं, पण हे नंतर खूप त्रास ही यानीच आपल्याला लाईक मेमोरीजनी जास्त त्रास होतो. आपण सोबत घालवले क्षण किंवा सोबत केलेल्या गोष्टीत जास्त मला असं वाटतं त्यांनी जास्त त्रास होतो. आणि मी 2 वर्ष डिप्रेशनमध्ये असताना म्हणजे मला असं होतं की आता काही नाही, संपलं आहे. आणि असं असतं ना की कोणीतरी असतं आपले लाईक बेस्ट फ्रेंड असतात किंवा मैत्रिणी असतात. मी पुण्याला होते, पुण्यानंतर मी 2 वर्ष मी काही नाही केलं, लाईक एज्युकेशन नाही किंवा कुठे फ्रेंड्समध्ये जाणं नाही, काही नाही, काहीच नाही. आणि माझा बेस्ट फ्रेंड आहे ॲक्च्युली खूप खूप कूल आहे आणि खूप छान आहे. त्यांनी मला याच्यातून गोष्टीतून तो मला म्हणायचं चल आपण बाहेर जाऊ, चल आपण हे करू, चल आपण ते करू. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली मी खरं सांगू एवढी हे झाली. त्याला खूप प्रश्नांची उत्तरं द्यायची तुम्हाला, म्हणून आज इथे आलेलो आम्ही. आणि मी माझ्या लाईफचे खूप मोठे मोठे डिसिजन घेते यावर्षी, तर मला असं वाटतं की मी बोलली पाहिजे. आणि हे सगळं लाईक असं वाटतं मला की हे कुणीतरी ऐकलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा तू गेला तर माझी लाईफ नाही संपली, आणखीन तर खूप काही बाकी आहे. आणि मी ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये होते 2 वर्ष, तर तेव्हा मला हे भेटलेलं, तर मी ते ऐकवते. जब वो नहीं होता है तो वो खाली कमरा बहुत कुछ कहता है, शायद उसके ना होने की एक वजह होगी, उसे मैं महसूस करूं. अपने अंदर झाँक कर देखता हूँ तो वही होता है मेरे भीतर, सिर्फ किसी और के साथ.
उसने शायद खो दिया है मुझे अब, लेकिन मैं अभी भी खुद को पाता हूँ उसके साथ। उसकी झूठी दुनिया में मेरा खुदा को पाना, क्या यही सच है? मैं आज भी खाली कमरे को देखकर उसे महसूस करना, क्या यही सच्चाई है मेरी? चुकलं असेल थोडं, पण मला हा एक्सपिरियन्स नाही, मी फर्स्ट टाइम माईक हातात घेतलाय म्हणून. आणि मला हे दादा बोलला तर खूप छान बोलला तो. आणि मला आहे ना, म्हणजे या सगळ्या गोष्टीतून मी जेव्हा आत्ता बाहेर आले, मी जेव्हा आत्ता सगळं मूव्ह ऑन करून एक लाईफ नवीन सुरुवात करते किंवा खूप नवीन गोष्टी माझ्या लाईफमध्ये चालू आहेत, तर मला असं वाटतंय की ज्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये असतो त्यावेळेस फक्त एकाच व्यक्तीला फरक पडतो आणि ती असते आपली आई. ज्यावेळेस मी 2-2 दिवस जेवण नव्हते करायचे त्यावेळेस तिला त्रास होतो हे मला तेव्हा नाही कळायचं, पण मला ते आत्ता कळतंय की तिला किती त्रास होत होता त्या गोष्टीचा. म्हणून हे बाकी गोष्टी काही महत्त्वाच्या नसतात. लाईफमध्ये लोक येतात जातात आणि लाईफ खूप चांगली मला असं वाटतं, पण हे खूप नंतर कळतं. आणि मला असं वाटतं की कुणासाठीच आपण थांबायला नाही पाहिजे. मी 2-3 वर्ष माझ्या लाईफमध्ये मी काहीच नाही केलं, तर मला त्या गोष्टीचं खूप रिग्रेट होतं की मी काहीच नाही केलं आहे. म्हणून थांबायला नाही पाहिजे आपल्या लाईफमध्ये, आणि जे चाललं आहे ते खूप चांगलं आहे. आणि एक व्यक्ती गेला म्हणून आपली लाईफ नाही थांबत. खूप गोष्टी असतात, देवाने खूप चांगल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात आपल्या लाईफमध्ये. छान. आणि मला फक्त या सगळ्या गोष्टीतून एकाच व्यक्तीला सॉरी म्हणायचं आहे, माझ्या आईला. बिकॉज ती खूप, म्हणजे मी जेव्हा सॅड होते किंवा जेव्हा मी ह्या गोष्टीतून जात होते तेव्हा फक्त तिलाच फरक पडत होता. असं. आणि थँक्स, माझा बेस्ट फ्रेंड. थँक्यू. क्या होता अगर रात बोल पाती? अगर रात बोल पाती तो क्या सुनाती? हवाओं का नशा या यादों की सजा दे जाती, जाम की सादगी या आंसुओं की नदी बह जाती, प्यार भरा पल या होठों पर लाली दी जाती, आंखों में समेट लेती या ख्वाब मेरे तोड़ जाती. लाइफ में सुनाने वाले तो बहुत मिल गए पर सुनने वाला कोई मिला नहीं. कि लाइफ में सुनाने वाले तो बहुत मिल गए पर सुनने वाला कोई मिला नहीं. और कहना तो बहुत कुछ चाहते थे हम, पर कभी किसी ने सुना ही नहीं. सो थैंक्स टू ऑल ऑफ यू. एकदा ऑडियन्स थंडी झाली, एकदा जोरदार टाळ्या होत होते बरं. सो माझं नाव आहे रोहित सुरवंशी आणि आय एम फ्रॉम मेकॅनिकल. कारण तुम्हाला माहिती मुली फार जेलस असतात नाही का. मी जर का एक दिवस दुसऱ्या मुलीशी बोलत होती, ती मला म्हणे नाही बोल म्हणे तिच्याशी. मी म्हटलं मी तिच्याशी का बोलू? नाही मला बोल म्हणे त्या पिंकीशी बोल. मी म्हटलं पिंकी पैसे वालो की आपली नाही आहे. नाही ती म्हणे तरी बोल तुझ्यासाठी. आणि तिने मला क्वेश्चन केला मी कोण आहे तुझ्यासाठी? तसं पण मी कोण आहे म्हणे तुझ्यासाठी, तू बोलच तिला. मी म्हटलं की कसं सांगू की कोण आहेस तू, की अंधारातील प्रकाश तू उन्हातली तू सावली, की अंधारातील प्रकाश तू उन्हातली तू सावली, रूप तुझे असे जणू उभी रखू मावली. की अंधारातील प्रकाश तू उन्हातली तू सावली, रूप तुझे असे जणू उभी रखू मावली, आणि शोभून दिसतो चंद्र तुझ्या कपाळावर असा ग सखे. अन शोभून दिसतो चंद्र तुझ्या कपाळावर असा ग सखे, जसं देवीच्या या भक्ताला आई जगदंबाच पावली. आवडली मॅडम तुम्हाला कविता? नंतर आमचा ब्रेकअप झाला. आय एम सिंगल. नाही तुम्हाला सांगत नाही, सक्त सांगतो. सो आमचा ब्रेकअप झाल्यानंतर मग ती ब्रेकअप झाल्यानंतर मला ती जाताना म्हणाली पिल्लू मी या जन्मात नाही, तू पुढच्या जन्मात तुझी नक्कीच होणार. सो तिने कॉमन फिक्स डायलॉग मारला मला, मी पुढच्या जन्मात नाही या जन्मात तुझी नक्कीच होणार. मग मी त्यावर लिहिलं होतं की कुछ इस कदर मैंने तुझसे प्यार किया है. ध्यान देऊन ऐका. की कुछ इस कदर मैंने तुझसे प्यार किया है, तेरे जाने के बाद भी तेरा इंतजार किया. कि कुछ इस कदर मैंने तुझसे प्यार किया है, तेरे जाने के बाद भी तेरा इंतजार किया है. और तूने कहा था ना कि अगले जन्म में जरूर मिलेंगे. देख ले अब इसी आस में इस जिंदगी को तेरे नाम किया है. नाही का. सो एक दिवस असं आजोबा गच्चीवर बसलेले होते, एकटी खाटीवर बसलेले होते आणि चंद्राकडे बघत होते. कदाचित ते तेव्हा नाही का आजीला बोलत असताना काय बोलत असणार की बघतेस ना कसा आहे मी, सोडून गेलीस मला तू, पण तिथेही काळजी करू नको बरं आहे. हा फक्त आठवण येते तुझी आणि दिवस काही मात्र लवकर जात नाही. की हा फक्त आठवण येते तुझी आणि दिवस काही मात्र लवकर जात नाही. माझ्या आयुष्याच्या सुखात दुःखात प्रत्येक क्षणात तू सोबत होतीस ना, पण आता मात्र तुझी साथ नाही. घरी जणू ओसाड झाले. आता आवाज गुंजत नाही ना तुझ्या या घरात. सून ताट वाढून देते मात्र जेवताना तू सोबत नसतेस ना. घरी कामावरून आल्यास तू दरवाजावर पाण्याचा ग्लास घेऊन उभी नसतेस. सतत माझ्याशी भांडत असायची. आणि आज पगार होणार आहे, सांग बरं मी कोणाच्या हातात देऊ रे. नेहमी सर्वांसाठी करत राहिलीस आणि देऊन गेलीस आम्हास आठवणी. की नेहमी सर्वांसाठी करत राहिलीस आणि देऊन गेलीस आम्हास आठवणी. आणि आता विठ्ठल विठ्ठल करतोय मी.
पण दूर गेलीस का तू माझ्या रूपमध्ये, पण दूर गेलीस का तू माझ्या रूपमध्ये. एक क्लास घेतो. सो ॲज अन आर्टिस्ट ना आम्हाला पण ग्रो करायचं. संभाजीनगरमध्ये एवढा सीन नाही. मुंबई पुण्याला जर असं तुम्ही ओपन मॅक्स वगैरे फार होत नाही. सो ॲज अन आर्टिस्ट आम्ही कॉर्पोरेट लाईफमध्ये स्टक झालो. सो ॲज अन आर्टिस्ट आम्हाला पण ग्रो करायचं आहे. सो मी असंच स्वप्न बघत होते की यार मी ज्या दिवशी ते पॉईंट टच करून घेईन नाही का, माझे काही गोल्स आहेत त्या गोल्सला टच करून घेईन आणि लोकांना म्हणताना ऐकेल की यार हा कुठं होता आणि कुठं गेलाय, तेव्हा म्हणेल की हा बदल गया अब दिन मेरे और कॉन्फिडेंस मेरा टॉप पे, कि हाँ बदल गया अब दिन मेरे और कॉन्फिडेंस मेरा टॉप पे, डरने वाला ना डरे अब किसी के बाप से, गट्स नहीं थे पहले अब बिंदास से सब कुछ बोल पड़ा, नजरें चुराते फिरता मैं अब आंखों में आंखें डाल खड़ा, अब शोज भी मेरे हाउसफुल और सुनने लगे लोग मुझे, हंसने वाली आवाजें अब तालियों का शोर बने, अब घर भी मेरा वैसा है जैसा कि मैंने सोचा था, पार्किंग में है कार खड़ी और गेट पर वॉचमैन रखा था, सब कुछ चल रहा ठीक पर अचानक ये क्या हो गया, माँ बोली उठ जरा देख क्या टाइम हुआ, खुली हुई नींद तब पता चला कि साला ये बस एक सपना था, तैयार हुआ मैं और चल दिया काम पे, कंधे पर बैग टांग रखा था. एक क्लास घेऊन कॉलेजमधून जेव्हा जायचो म्हणजे कॉलेजला जायचो वगैरे नाही तेव्हा मी असा रस्त्याने बघायचो की यार फार मोठे मोठे घरचे नाही का. सो ॲज अ बॉय आमचंही स्वप्न असतं की यार मला फार माझं घर बनवायचं नाही का, मला माझं घर पाहिजे की असं घर पाहिजे की जिथे घराचा दरवाजा तुटलेला नसेल, की असं घर जिथे घराचा दरवाजा तुटलेला नसेल, असं घर ज्यामध्ये पार्किंगचा सेपरेट एरिया असेल, ज्या घराच्या छतातून पावसाळ्यात पाणी टपकणार नाही आणि उन्हाळ्यात त्या छतावर मीही खाट टाकून झोपेल, असं घर जिथे खिडकीचा काच दिसलेला नसणार, असं घर ज्याचे घरमालक मात्र आम्हीच असणार. घराच्या बाहेरनं आम्ही डोरबेल बसवू म्हणजे कोणी घरी आल्यास दरवाजा नाही ठोकणार. घरामध्ये ना आम्ही नळ फिटिंग करू म्हणजे आईला हातातून पाणी काढावे लागणार नाही. वॉशिंग एरियाजवळ ना वॉशिंग मशीन ठेवलेली असेल म्हणजे कपडे धुताना तिलाही त्रास होणार नाही. घरात सर्व सुविधा असेल म्हणजे घरच्यांना कसलंही टेन्शन नसावं, की घरात सर्व सुविधा असेल म्हणजे घरच्यांना कसलंही टेन्शन नसावं. जास्त मोठं नकोय मात्र माझं घरी असं असावं, जास्त मोठं नकोय मात्र माझं घरी असं असावं. थँक्यू ऑल ऑफ यू. आर्टिस्टकडे लक्ष द्या प्लीज. मॅडम मी खूप मोबाईलमध्ये बघते, मला मेसेज येतो ना बीएडचा. की असं असतं ना भाई की आपण कोणाला खूप जीवापाड प्रेम करतो आणि समोरचा फक्त आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड घेतो आणि नंतर पुन्हा आपल्याला प्रश्न केला जातो की आपल्याला वर्थलेस फील करून की भाई काय. त्याच्यावर मी लिहिलं होतं की मैं तुमसे दूर रहकर तुम्हारी यादों से ही लिपटा रहा, सोचा था शायद दूर रहना आसान होगा पर हर मोड़ पर तुम्हारी ही कमी लिखी गई, अगर तुम मेरी जिंदगी के सफर में ना आते तो शायद मैं खुद को कभी समझ ही ना पाता. तुम अपने रास्तों पर बेखबर सी चलती रहती और मैं अपनी तन्हा सी दुनिया में कहीं गुम होता. हमारी कहानी न जुड़ती ना मेरे लफ्जों को वजन होता. अधूरी ही सही पर ये हमारी कहानी है जिसमें तुम कभी थी ही नहीं. यही जिक्र यही दर्द यही सुकून साथ लेकर चल देता हूँ, इसलिए लगता है किस्मत ने एक मुलाकात और लिखी होगी जिसमें तुम कभी आओगे ही नहीं. जब भी सोचा कि तुम्हें भूल जाओ, जिंदगी ने मानो कर्म रोक लिए, धड़कनों ने बगावत कर दी और आंखों ने तुम्हारा चेहरा खोल दिया. जब भी कोशिश की तुम्हें दिल से निकालने की, हर सांस ने हर धड़कन ने तुम्हारा नाम दोहराया, हर सांस में तुम्हारी खुशबू घुल गई, हर खामोशी में तुम्हारी आवाज गूंज गई. शायद इसलिए अब समझ आया, शायद इसलिए नहीं जा पाया अब तक. मैं तुम्हारे साथ नहीं, मैं तुम्हारे बिना नहीं, तुम्हारे साथ ही जिंदा, क्योंकि तुमसे प्रेम ही मेरे जिंदा होने की वजह है. सो नेक्स्ट जो मी संभाजीनगरमध्ये आलो ना फर्स्ट टाइम, मी एकटा आलो होतो कारण सगळे मित्र सुटले. त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये राहायचा एक्सपिरियन्स नाही, काही नाही. आणि 14 मुलं आम्ही एका रूममध्ये आणि त्याच्यातलं माझं एक पण ओळखीचं नाही, काही नाही. आणि असं होतं ना जेव्हा आपण घराच्या बाहेर निघून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो, आपण लवकर मोठे होतो मला असं वाटतं. आणि तेवढं बरं मला चांगले मित्र मिळाले, कृष्णासारखे हर्षसारखे. थोडं लेट मिळाले पण ठीक आहे, जे ज्यांनी मला डिप्रेशनमधून बाहेर काढलं असं तसं. आणि जेव्हा मी खूप घाण डिप्रेस होता ना भाई, तेव्हा एकांतवर मी माझी पहिली म्हणजे एकांतवर अशी एकदम सिरियसवाली कविता लिहिली माझी की खुद ही एक एकांत हूँ और उसमें जलता दीपक भी, क्योंकि मैं खुद ही एक एकांत हूँ और उसमें जलता दीपक भी, क्योंकि मैं खुद ही एक एकांत हूँ और उसमें जलता दीपक भी, प्रकाश की जो परिभाषा बदल दे मैं वो सुलगती चिंगारी हूँ, कर ना सके कोई पार मुझे कभी कभी मैं अग्नि भी, खुद की अपनी सोच का मुसाफिर बनकर चल देता हूँ, लेकर कलम हाथ में मैं कश तो कश भी फूंक लेता हूँ, मैं हूँ एक शोर बड़ा और कभी कभी सन्नाटा भी, क्योंकि मैं खुद ही एक एकांत हूँ और उसमें जलता दीपक भी.
थोडीशी नर्वस आहे, पण मी काय परफॉर्म नाही करणार, बट मी माझी जर्नी शेअर करेल. मी फाईन आर्ट्सची स्टुडंट आहे, फोटोग्राफीची. सो मी 3-4 वर्षापासून फॅशन फोटोग्राफीमध्ये काम करते आहे आणि माझ्या घरी स्टुडिओ आहे स्वतःचा. सो हे पॅशन आधीपासूनच होतं. तर मी कॉलेज थ्रू यामध्ये डिग्री करते आहे. सो थँक्यू. तर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटतो तर आपल्याला खूप छान वाटतं. तर माझ्या एक तशा भेटीबद्दल मी लिहिलेलं आहे की जो सपनों में सोचा वो वही एक मुलाकात थी, मैं उसके बाजू और वो मेरे पास. मैंने उसे देखा, दिल घबराया, ना जाने क्यों मैं लड़का होके भी शर्माया. उसे देख के दिल को सुकून मिला, लग रहा था रुक जाए ये वक्त और जारी रहे ये सिलसिला. लगा वही जिंदगी है, उसे जी लूँ क्या, उसके सारे दुख दर्द सी लूँ क्या. खैर ये तो होने नहीं वाला, ये दिल को समझाया. अब उससे और बातें करने को ये दिल ललचाया. बातें कर कम सुन ज्यादा रहा था उस दिन, क्योंकि उससे कुछ भी सुनना अच्छा लग रहा था. उसके होठों से निकला हर लफ्ज सच्चा लग रहा था. उसकी ज़बान क्यों मीठी लग रही थी, वो खुद को कहती है तीखी पर स्वीटी लग रही थी. मैंने उसकी आंखों में देख बहुत कुछ कहना चाहता था, पर कमबख्त दिल हर बार मुझे सताता था. कुछ भी कहने जाऊं तो उन आंखों से ना जाने क्यों खौफ खाता था. सफ़र खूब खास था उसके साथ, पर बहुत जल्दी ख़त्म हो गया और मैं फिर से उसकी यादों में डूब गया. ये सफ़र मेरे ज़िंदगी भर पास रहा, वो पल हमेशा के लिए मेरे लिए खास रहा. अगर मर भी गया मैं अब, फिर भी उसका मेरे पास बैठना मुझे याद रहा. अगर पूछा किसी ने अगर मिल जाए तो क्या चाहिए फिर से, तो मैं कहूँगा क्या मैं वहाँ जा सकता हूँ जहाँ मुझे उसे देख के सुकून मिला. काश रुक जाता है वही वक्त और जारी रह पाता है सिलसिला. थँक्यू. तर आपण प्रेम करतो आणि प्रेम स्वतः करतो आणि देश देवाला देतो की त्याने आपलं स्वतःचं का केलं. तर त्याच्यावरती मी लिहिलेलं आहे की उम्मीदें इंसान से लगाकर शिकवा खुदा से करते हो. उम्मीदें इंसान से लगाकर शिकवा खुदा से करते हो, बेवफा से इश्क कर बैठे हो और जीने की दुआ करते हो. ना समझ तरीके से बहुत ही समझदार काम करते हो. ना कह के भी ये इश्क क्यों बार बार करते हो. गलत इंसान से इश्क करके जिंदगी भर अफसोस करते. वाह मुर्शद, वाह मुर्शद, अजब ही चाहते आपकी. जीना भी चाहते हो इस जहां में और बेइंतहा मोहब्बत भी करते हो. फिरायला गेलो होतो दौलताबाद साईडला आणि तेव्हा मी एकटा होतो आणि तेव्हा वातावरण एवढं भारी होतं ना भाई, रोमॅन्टिक, एकदम मंद मंद पाऊस, स्कूटीवर मी एकटा. पण तेव्हा मला असं वाटलं वातावरण हे सगळं साईड आहे पण मागे कोणीच नाही आपल्या बसायला. तर मग घरी आल्यानंतर मग मी पुन्हा त्यावर विचार केला आणि मग त्याच्यावर मी जर माझ्यासोबत कोणी असतं तर मी कसं लिहिलं असतं. तर त्याच्यावर मी लिहिलं की मैं सोचूं तू आए, मैं सोचूं तू आए, मैं लिख दूं तू गाए, मैं मांग लूं तुझको तू मुझको मिल जाए. मैं सफ़ेद सा काला, ये वाइट कैसे ना, मैं सफ़ेद सा काला, मैं सफ़ेद सा काला तू फूलों की माला, मैं दिखता हूँ बूढ़ा तू हुस्न जवा, मैं मरीज हूँ मरता तू उसकी गवा. कि बताओ ये ख्वाहिश जो हाँ कर दे तू, बताओ ये ख्वाहिश जो हाँ कर दे तू, आ जाए बारिश उसमें भीगी हुई तू, फिर मिलूं मैं तुझको कुछ देर अकेले, मैं देखूं तेरी रोक को बाल सवारे, जो तू बाल सवारे में पिघल नहीं जाऊँ, देखूं आके तो मैं ही शर्माऊं, तू मेरी है बस किस किसको बताओ. फिर दूर कहीं बारिश में एक मंदिर दिख जाए, हट जाए ये कोहरा, बारिश भी रुक जाए, फिर जाए हम मंदिर वहाँ खाना मिल जाए, मैं मांग लूं तुझको तू मुझको मिल जाए. गाइस हॅलो. ओके, मी ओपन माईक वगैरे काही फर्स्ट टाईम अटेंड करते. सो सॉरी इफ काही झालं तर. पहिल्यांदा माझं नाव श्रावणी संतोष राहणे. सो ओके, शायरी प्रेमावर तर सगळेच बोलतात, मी पण तेच काहीतरी केलं. पण मला काही शायरी ऐकली कि अगर इश्क हो किसी से, कि अगर इश्क हो किसी से तो इबादत की तरह हो. वो जो दूर हो तो चैन ना मिले और वो जो पास हो तो होश ना हो. वो जो रो दे तो ये रूह भी रोए और वो जो हंस दे तो सांसों का ठिकाना ना हो. कि अगर इश्क हो किसी से तो इबादत की तरह हो. तू है अगर जख्म या मरहम तो भी तू मंजूर है. तू है अगर आरम या अगर अंत है तो भी तू मंजूर है. तू है अगर सुकून या है तबाही तो भी तू मंजूर है. तू है अगर इश्क या ना ही कुछ मेरा, बस तू है तो तू मंजूर है. थँक्यू. ठीक आहे. माझी एक दुसरी कविता घेतो हिंदीमध्ये.
काही वेळेला असं होतं ना की आपण नवीन नवीन कोणाशी फ्रेंडशिप करणार आहोत, वी मीट न्यू पीपल्स, वी आर अप्रोचिंग दॅम, पण ते आपल्याला मिसअंडरस्टूड करून येतात. तर त्यावरच लिहिलं होतं की एक दिन उसे फिर देख लिया मैंने, एक दिन उसे फिर देख लिया मैंने, काजल भरी उन आंखों में खुद को फिर से डुबा लिया मैंने, जो कुछ लिखा उसे देख कर वो सब सुना दिया मैंने, वो सुन जब बादल भी रो पड़ा बरसात कह दिया मैंने, दर्द सह लिया जख्म छुपा लिया मैंने, खुशी बांट दी गम अपना लिया मैंने, आंसू पोंछ कर लिखना सीख लिया मैंने, लिखते हुए फिर सीना सीख लिया मैंने, उसने लिखा मोह प्रेम पढ़ लिया मैंने, जब भी महसूस हुआ अकेलापन तो तेरी तस्वीरों से बातें कर ली मैंने, तेरी यादों की बदौलत तुझ पर कविता लिखी मैंने. जहर की शीशी थी तू, प्रेम समझ कर पी ली मैंने, पता चला उसे रातें बड़ी पसंद है तो खुद को जुगनू बना लिया मैंने, पता चला उसे रातें बड़ी पसंद है तो खुद को जुगनू बना लिया मैंने, उसने कहा जाना शायरी पसंद है मुझे तो खुद को गुलजार बना लिया मैंने, उसने कहा जाना शायरी पसंद है मुझे तो खुद को गुलजार बना लिया मैंने, और तेरे जिस्म की चाह मुझे तो नहीं जाना, और तेरे जिस्म की चाह मुझे तो नहीं जाना, तुझे तो नाकों से छू लिया मैंने, तुझे तो नाकों से छू लिया. मनोहर काकडे, परफॉर्मिंग पोएट्री. नमस्कार, मी मनोहर काकडे. अंतिम धाम या नावाने मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर लिहित असतो. तर सादरीकरणामध्ये मराठीत सादर करतो की शेवटी तुझे मी खाब विकले, शेवटी मी तुझे खाब विकले, प्रेमाचे मी हिजाब विकले, शेवटी मी तुझे खाब विकले, प्रेमाचे मी हिजाब विकले, तू येणार अशा आशेवर, तू येणार अशा आशेवर, सिग्नलवर मी गुलाब विकले. थँक्यू. सगळं गझलमध्येच आहे की सांगतो आहे तुझा पत्ता मला, नाव लिहिलेलाच दरवाजा मला, सांगतो आहे तुझा पत्ता मला, नाव लिहिलेलाच दरवाजा मला, समजले नाही कसा नडला मला, समजले नाही कसा नडला मला, काळ माझा हा विचारांचा मला, ओढला तुटला पण जोडला, ओढला तुटला पण तू जोडला, वाटते आहे आता नको धागा मला, सांगतो आहे तुझा पत्ता मला, नाव लिहिलेलाच दरवाजा मला. धन्यवाद. प्रियकर किंवा प्रियसी असते, द लव्ड वन्स, ते आपल्या स्वप्नात येतात आणि अचानक ते स्वप्न तुटतात. तर ते असं होतं की ती नव्हतीच तिथे, ती नव्हतीच तिथे, होता तो फक्त तिचा गंध, स्पर्श, वास, सुगंध, गजरा, चंद्रकोर, काजळ आणि त्यामागे लपलेला प्रेमाचा खरा अर्थ, तिचं ते मधुर हास्य आणि त्यासमोर उभा. तिला माझी साथ हवी, मला दीर्घ रात्र हवी, मला हवा तो तिचा स्पर्श, हवा तो सुगंध, हवी झोप एक तिच्या सावली आणि राहिला संपर्क फक्त त्या अर्थाशी. आता त्यात चंद्रकोर थोडा जवळीक आला, कपाळी आदर तो माझ्या थोडा स्पर्श झाला, दोघांची मने प्रणय रम्य झाली, तितक्यात मला जाग आली, उठलो तसाच शोधत तिला, ती नव्हतीच, ती गेलेली, पण स्वप्न मात्र काबीज झाली. मन म्हणालं पुन्हा एक डुलकी हवी, पुन्हा तिच्या प्रेमाची ती दोलन मला हवी, पुन्हा हवा तो अदर तिचा मला, मला तिच्या माझ्या प्रेमाचा एक प्रहार हवा, एक प्रहार. आणखी एक कविता घेतो की अंतर्मनी भीती उमटते, अंतर्मनी भीती उमटते पुन्हा तुझा आठवण्यासाठी, कवितेत येतो गंध तुझा, अक्षर ओळी, कविता फक्त तुझ्यासाठी, तुझ्यासाठी दाटतो न गारा वारा, वर्षा फक्त तुझ्यासाठी, आणि हा पाऊसही माझा भाग पाडतो पुन्हा तुझ्यावर लिहिण्यासाठी. सो हर्ट होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे, कोणी आपल्याला यूज करतंय किंवा कोणी आपल्याला डॅमेज करतंय ते आपण अफोर्ड नाही करू शकत आता, कारण आपल्याला बाकी पण गोष्टी आहेत. आपण फक्त त्या व्यक्तीचे नसतो, आपला परिवार पण आहे ना, तुमच्या पॅरेंट्स आहेत, मित्र आहेत, आणि आपण कोणाला तरी सगळं समर्पण करतो आणि डॅमेज करून तो चालला जातो. तर ते मला वाटतं की योग्य नाहीये. तर तुम्ही जी शेअरिंग केली ते आमच्यासाठी सगळ्यात म्हणजे वाव मोमेंट आहे आजच्या ओपन माईकचा. थँक्यू व्हेरी मच.